अनेक प्रकारचा धार्मिक आशय अनेक प्रकारचा धार्मिक आशय मुस्लिम मराठी कवितेतून व्यक्त झालेला आहे. मुस्लिम मराठी कवितेने आपल्या कवितेमध्ये हिंदूंच्या देवदेवतांबरोबर मुस्लिम धर्मातील जिहाद, तलाक, नमाज, जन्नत असे अनेकविध धार्मिक विषय मुस्लिम मराठी कवितेने आपल्या कवितेमध्ये मांडलेले दिसून येतात. 1990 पूर्वीची मुस्लिम मराठी कविता हिंदूच्या देवदेवतांचे गुणगानामध्ये रमलेली दिसून येते. परंतु 1992 साली बाबरी मशिदीचे पतन झाले. त्यामुळे मुस्लिम कवितेमध्ये धार्मिक आशयाला वेगळ्या प्रकारचे वळण हे प्राप्त होताना दिसून येते. बाबरी मशीद ही केवळ धार्मिक कारणांमुळे उद्ध्वस्त करण्यात आलेली होती. याआधी अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचे मंदिर होते, परंतु बाबराने ते पाडून तेथे बाबरी मशीद बांधली असे सांगितले जाते. पण कालांतराने जे प्रखर हिंदू धर्मीय होते त्यांनी पुन्हा बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. म्हणून कवी जावेद पाशा आपल्या एका कवितेत म्हणतात, बाबरीचा एक गुबंद कोसळताना ढसाढसा रडलो होतो मस्जिदीवर नाही, या देशाच्या भवितव्यावर. आता प्रत्येक हृदयावर, जिंदगीच्या नाक्यावर मंदिर मशिदीचे घुसमट टिकटिक करतायत. कवी हा मुस्लिम धर्मीय असूनही कर्मटवाद्यांनी बाबरी मशिदी उद्ध्वस्त केल्याचे दुःख नव्हता. त्याला या देशाच्या भवितव्याच्या चिंतेने ग्रासले आहे. मस्जिद पाडल्यामुळे दोन समाजातील मने ही कलुषित झालेली आहेत. देशाच्या धर्मनिरपेक्षता या तत्वावर गडांतर आलेले आहे. धार्मिक कारणांमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन भारताचे निश्चित वाटोळे होईल या प्रश्नाने कवीला ग्रासलेले आहे. दोन समाजामध्ये निर्माण झालेल्या दरीने कवी अतिशय चिंतामग्न झालेला आहे. रामायण महाभारत हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचे ग्रंथ आहेत. आजही तरुण बघू नये, सन्मार्गाने तरुणांनी जीवन व्यतीत करावे म्हणून रामायण महाभारतातील वेगवेगळे दाखले या तरुणांना दिले जातात. कवी शेपी बोर्डेकर आपल्या कोड या कवितेत म्हणतात, महाभारत रामायण कोणी वाचले नसतानाही, टीव्हीवर ऐकले असतानाही पाची पांडव जन्माला येत नाही अशी हालत झाली महाभारताच्या भारताची. माझ्या भारतात जन्माला आलेला प्रल्हाद देवदेव करत पोटाच्या राक्षसांशी संवाद करतो आहे. प्रल्हादचा आधुनिक बाप कष्टात झुरतो आहे. कोणता नरसिंह सोडविल बापाच्या पोटाचा प्रश्न. कोड या कवितेत कवीने अतिशय महत्वपूर्ण असं भाष्य केलेलं दिसून येतं. ही समाज व्यवस्था रामायण महाभारतातील पात्रांचा आदर्श सांगते, परंतु प्रत्यक्षात लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशी समाजाची परिस्थिती झालेली आहे. जे रामायण महाभारत भारतात घडले, परंतु त्याचे अनुकरण न करता केवळ दिखाऊ आंधळी भक्ती करणारे अनेक जण भारतात आहेत. परंतु शेतकरी शेतमजुरांमध्ये त्यांना परमेश्वर दिसत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या हा देश स्वातंत्र्य होऊन कितीतरी वर्ष झालेले आहेत, तरी सुद्धा सुटताना दिसत नाही. आजही अनेक शेतमजुरांना उपाशीपोटी झोपावे लागत असते. अनेकांची काम करायची इच्छा असूनही त्यांना कामधंदा मिळत नाही, अशी आपल्या भारताची शोकांतिका झालेली आहे. या भारतातील आधुनिक प्रल्हादाच्या बापाचा पोटाचा प्रश्न हा आहे तसाच आहे. या भुके कंगाल लोकांचा प्रश्न आजही शासनकर्ते सोडू शकलेले नाही. ही खेदाची गोष्ट कवीने आपल्या वरील कवितेतून व्यक्त केलेली दिसून येते. बाबरी मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणानंतर मुस्लिम समाजामध्ये अत्यंत नैराश्यपूर्ण वातावरण पसरलेले होते. जगातील कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा नाश करण्याची, मंदिरे पाडण्याची शिकवण देत नाही. त्यामुळे डॉक्टर एस एन पठाण हताशपणे आपल्या एका कवितेत म्हणतात, धर्मग्रंथाचे प्रत्येक पान चाळताना शोधत होतो ईश्वराचे घर, नैराश्य चिंता घालवण्यासाठी मांडत होतो तत्वज्ञानाचा सार मनामध्ये. आता दूरवर ईश्वराचे उजळलेले घर सावरण्यासाठी शोधत होतो शेवटचे दोन हात. कवीला कोणत्याही धर्माच्या ग्रंथामध्ये ईश्वर नेमका कुठे राहतो याचा शोध लागलेला नाही. ईश्वर हा मंदिरात राहतो की मस्जिदीमध्ये, हा अनुत्तरित प्रश्न असूनही समाज हा धार्मिक गुंत्यामध्ये गुंतून एकमेकाची प्रार्थना स्थळे उद्ध्वस्त करत असतात. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. याचा मार्मिक भाष्य कवीने आपल्या वरील कवितेतून केलेले आहे. भारताच्या राज्यघटनेने धर्मनिरपेक्षता हे अतिशय महत्वाचे असं
वैशिष्ट्ये मानलेलं दिसून येतं. संविधानानुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मानुसार वागण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु धर्माचे जे अनुयायी आहेत त्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी धर्माचा वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे जावेद पाशा कुरेशी माझे अस्तित्व या कवितेत माझ्या अस्तित्वाला सशक्त संविधानाचा आधार आहे. म्हणूनच तुमच्या धार्मिक मक्तेदारीत गाण पडलेल्या माणसाची बाकी शान आहे. हे नसते तर मोक्ष देणाऱ्या भट कावळ्यांचा आश्रित मी होतोच हो. वाचलो तिथून तर मुल्लांनी सांगितलेला चेलमचा मोताज मी होतोच हो. भट ब्राह्मण लोकांनी हिंदू धर्मातील लोकांना धर्माचे देवाचे भय दाखवून आपले खिसे भरून घेतले आहेत. तसेच मुस्लिम धर्मातील मुल्लांनी अल्लाच्या नावाने स्वतःचे भले करून घेतलेले आहे. सर्वसामान्य माणूस आहे तेथेच आहे. त्याला देवा धर्माचे लेबल लावून लुटणारी ही व्यवस्था आहे. शेवटी कवी आतासून सांगतो की गाईला जर हिंदू धर्मामध्ये मातेचा दर्जा देतात तर बैलाचे अंडकोश का ठेचून काढतात. कवीने आपल्या कवितेतून उपस्थित केलेला प्रश्न अतिशय रास्त आहे आणि तो वाचकांना सुद्धा अनुत्तरित करतो. ईश्वरी कृपेने जर आपण पाहायला गेलं तर कितीतरी जणांचा हा उद्धार झालेला आहे. परंतु कवीला वाटते की देवाने आपल्याकडे पाठ फिरवलेली आहे. म्हणून कवी एकेशक आपल्या कैफियत या कवितेत म्हणतात, किती भाविकांना तू दाविलीस वाट, मला मात्र देवा तू दाविलीस पाठ. अनुराग लोभ माया तुझे अनंत रूपे, करुणा दया क्षमा मी पाहिली स्वरूपे. परमेश्वराची अनंत रूपे आहेत. परमेश्वराच्या अंगी दया क्षमा करुणा आहे. त्यामुळे मानवाचा उद्धार हा होत असतो अशी कवीची धारणा आहे. परंतु परमेश्वर आपल्यावर रुसला आहे अशी भावना कवीने स्वतः कैफियत या कवितेतून व्यक्त केलेली दिसून येते. कवी प्राध्यापक फम शाजिंदे हे आपल्या दुआ या कवितेत अल्लाजवळ मराठीतून दुआ मागताना म्हणतात, या परवरदिगार ए आलम, आज तुझी मी मराठीतून दुआ मागत आहे. गंगेच्या पाण्यात आबे जमजमचं पाणी मिसळून पिण्याची बुद्धी दे. जैन जागरणातून जैन महाराज उदयास येत आहे. स्वतःला विसरून जाण्याची बुद्धी दे. कवी कवी गंगेच्या पाण्यामध्ये आबे जमजमचं पाणी पिण्याची बुद्धी मागतात. जर्मनीमध्ये हिटलरच्या काळात ज्यू लोकांचे जे हाल झाले तसे मुस्लिमांचे होऊ नयेत म्हणून कवी परमेश्वराला प्रार्थना करतात की या पृथ्वी तलावर नवीन सुराह कलाम पाठवून दे. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या समाजाचा धर्माचा अभिमान असतो. या संदर्भात प्राध्यापक कवी शहाजिंदे सांगतात की आपले धर्माचरण शुद्ध असावे, कारण कोणत्याही धर्मामध्ये हिंस्र प्रवृत्तीला स्थान नाही. तरीही माणूस स्वार्थासाठी सत्तेसाठी एकमेकांच्या धर्मातील लोकांचे रक्त सांडत असतात. म्हणून कवी आपल्या कवितेत म्हणतात, माणसाच्या रक्ताने धर्म कधी लकाकत नाही. माणसाच्या रक्ताने धर्म कधी लकाकत नाही की जीवाभावात भिंती बांधून उजळत नाही. म्हणून मी माझ्या कृतीनुसार धर्माचरण करावे, तू तुझ्या शक्तीनुसार धर्माचरण करावे. एकमेकांचा द्वेष करून दोन धर्मातील लढाईमध्ये लोक एकमेकांचे रक्त सांडतात. परंतु कवीच्या मते आपण इतर धर्माविषयी आपुलकीने वागणूक आपल्या धर्मातील रीतिरिवाजांचे पालन करावे. या धार्मिक कवितेतून कवीने मानवतावादाचा संदेश दिलेला दिसून येतो. धर्मावरून देवदेवतांची विभागणी केली जाते. विभागणी करणारे अलिप्त राहून स्वतःच्या पोटाचे भांडवल करून घेतात आणि सामान्य जनता आपल्या देवदेवतावरून एकमेकाशी भांडत बसतात. म्हणून डॉक्टर अजीज नदाब आपल्या कवितेत म्हणतात, देवदेवता विकल्या जातात, अल्लाह येशू बुद्ध कृष्ण हे पोटाचे भांडवल आहे, येथे सारे स्वस्त आहे. या समाज व्यवस्थेमध्ये श्रीमंत लोकांचे देव वेगळे आहेत तर गोरगरीब लोकांचे वेगळे आहेत. एका समाजातील व्यक्ती या वेगवेगळ्या देवतेला मानणारेही आहेत. बालाजीला श्रीमंत हिंदूच जास्त प्रमाणात जातात तर गोरगरीब वारकरी पंढरपूरला जातात. तसेच मक्केला श्रीमंत मुस्लिमच अधिक जातात. देवदेवतेला काही लोकांनी कायमचे भांडवल देखील बनवून घेतले आहे. या व्यवस्थेमध्ये पैसेवाले सर्व देवदेवताला विकत घेणारेही आहेत. डॉक्टर सय्यद जबार पटेल यांनी विविध स्वरूपाच्या
धार्मिक कविता या लिहिलेल्या दिसून येतात. कवीने अनेक कवितांमध्ये हिंदूंच्या देवदेवतांचे गुणगानही आपल्या कवितेमध्ये गायलेले दिसून येते. कवी एका कवितेमध्ये म्हणतात, मती तू माझ्या चित्ती तू माझ्या बाळ गजानन राजा, आज मी चरणी तुझ्या. श्री गणेशाला हिंदू धर्मीय विघ्नता संकटमोचक मानतात, कारण या देवतेमुळे विघ्न हे दूर होतात असा हिंदू धर्मीय लोकांचा विश्वास आहे. कोणत्याही चांगल्या कामासाठी श्री गणेशाला आधी वंदन केले जात असते. त्याला अनुसरून कवीने आपल्या वरील कवितेतून गणेश स्तुती गायलेली दिसून येते. कट्टर धर्मीय व्यक्तीला परधर्मीय माणूस जर पाहिला गेला तर तुच्छ वाटू लागतो. ज्या व्यक्तीचा मेंदूचा ताबा धर्माने घेतलेला असतो त्याला इतर धर्माविषयी द्वेष, मत्सर, तिटकारा वाटू लागतो. म्हणून कवी मुबारक शेख आपल्या एका कवितेत म्हणतात, हल्ली धर्माच्या बाटलीतून अहंकाराचे विष खुलेआम आटलं जातंय. जिहादच्या नावाखाली प्रत्येक शहरात दुकान थाटलं जातंय. जिहाद म्हणजे धर्मयुद्ध. धर्माच्या नावाने तरुणांना भडकवले जाते. त्यामुळे कवीला प्रत्येक शहरामध्ये आपल्या धर्मासंबंधी आत्मीयता बाळगून इतर धर्माचा नाश करणारे जिहादींचे दुकाने आढळतात. अयोध्येमध्ये बाबरी मशिदीचे उद्ध्वस्तीकरण केल्यानंतर समाजकंटक मुस्लिम धर्मियांना पाहून बनाएंगे मंदिर अशा घोषणा देत असतात. मुस्लिमांना पाहून श्रीरामाच्या घोषणा दिल्या जातात. याचा उद्वेग सहन न झाल्यामुळे जावेद पाशा कुरेशी आपल्या वनवास या कवितेमध्ये म्हणतात, सलामाला उत्तर देणारे चेहरे जेव्हा मुठे आवळून जय श्रीरामाच्या घोषणा द्यायला लागले तेव्हाच मनाची कास तडकली होती माझ्या घराच्या भिंतीवर. मंदिर वही बनाएंगे म्हणून धनुर्धारी श्रीरामाला पाहून शकले शकला शोधतोय माझी वनवासाची वर्षे. येथील सामान्य मुसलमानांच्या मनातील वेदना कवीने वरील कवितेतून मांडलेली आहे. ज्या न्यायासाठी श्रीरामाला 12 वर्षाचा वनवास भोगावा लागला त्याच न्यायप्रिय रामाच्या नावावर मुसलमान म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वनवासाला मर्यादा आहे की नाही असा प्रश्न ते आपल्या वरील कवितेतून करतात. वनवास ही कविता सहिष्णु संस्कृतीला पडलेल्या भेगांचे प्रतीक आहे. भारतातील मुसलमानी मन सरळ प्रश्न विचारते की रामाच्या वनवासाची वर्षे 14 वर्षे होती, पण येथील मुसलमानांना वनवासाला काही मर्यादा आहे की नाही असा सार्थ प्रश्न कवीने आपल्या कवितेतून उपस्थित केलेला दिसून येतो. येथील राज्यकर्ते लोक मंदिर मस्जिदच्या नावावरून राजकारण करून मुस्लिमांची घुसमट वाढवताना दिसून येतात. म्हणून कवी फम शहाजिंदे आपल्या एका कवितेत म्हणतात, मंदिर मशिदीची आग देशात ज्यांनी लावली तेच पुन्हा धर्मसहिष्णूचा सांगावा देतायत. बघता बघता भाकरीसाठी आयुष्याचा लिलाव होताना आमच्या कबरीवर चरायला त्यांनी कुरणे उभी केली. या देशामध्ये ज्यांनी धार्मिक कारणावरून दोन समाजामध्ये दंगली घडवून आणल्या तेच आता सर्व धर्म सन्मान असल्याच्या पोकळ गप्पा मारताना दिसून येतात. म्हणून कवी म्हणतो की आमच्या कबरी आता सुरक्षित राहिलेला नाही. कवी साहिल शेख आपल्या एका कवितेत सृष्टीच्या नियंत्याला प्रार्थना करताना म्हणतात, निर्मात्या निराकारा, आकार प्रकार रंग गंध बंध मुक्त, सामील की मोकळी की बांधील की, स्वातंत्र्य मी स्वैराचार किंवा कशातही असू नये इतकं व्यापन जगणं दे, माणूस पण दे, माणूस पण दे. कवीने वरील कवितेतून सृष्टीच्या निर्मात्याला मानवतावादाची प्रस्थापना करण्याची विनंती केलेली दिसून येते. सामीलकी, मोकळीकी, बांधिलकी यासारख्या शब्दातून कवीचा मानवतावादी दृष्टिकोन हा व्यक्त होताना दिसून येतो. धर्म द्वेषाने एकमेकांचा नाश होण्यापेक्षा मनुष्याच्या जगण्याच्या सीमा समुद्रपार असू दे अशी कवीने आपल्या कवितेतून प्रार्थना केलेली दिसून येते. हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो. येतोय. हा येतोय आवाज येतोय. कवी सय्यद जबार पटेल यांच्या मते मेल्यानंतर मनुष्याबरोबर काही सोबत येत नाही. आपले नातलग देखील मेल्यानंतर लगबगीने आपल्या अंत्यविधीची तयारी हे करीत असतात.
त्यामुळे मनुष्याने आपला फुकटचा अभिमान त्याच्यातून झालं. युवराज भांबरे सर, हॅलो. हॅलो युवराज. चार्जिंग संपली असेल त्यांना फोन लावा डायरेक्ट. एक मिनिट. ते का लॅपटॉपची चार्जिंग संपलेली असेल. हा भामरे सर, लेफ्ट झाला होता. हा बघा. हा हॅलो, हॅलो आवाज येतोय? भामरे सर, आवाज येतो? हॅलो, हा बोला सर. हा येतोय आवाज युवराज. येतोय ना? बरं बरं. हा येतोय आवाज. तुम्ही ज्या कविता करता त्यापैकी एक तुमची आवडती कविता सादर करा, असं एक आमची विनंती आहे तुम्हाला अशी. असं का? बरं बरं. तर आपण जर पाहायला गेलं तर समकालीन कवितांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या अनेकविध कवींनी मांडलेल्या दिसून येतात. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर स्त्रियांचे होणारे शोषण किंवा हुंड्यासाठी स्त्रियांचा केला जाणारा, किंवा अजून जर पाहायला गेलं तर सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळत नसल्या कारणाने त्यांची होणारी कुचंबना, अशा अनेकविध गोष्टींचे चित्रण अनेक कवींनी केलेले दिसून येतं. तर मी आता समकालीन कविता आणि मुस्लिम कविता याविषयी लांबलेलं माझं लांबलचक भाषण थांबवतो आणि माझी एक कविता आपणासमोर सादर करतो. हॅलो, आवाज येतो? सर येतोय येतो येतो. मागे वळून पाहू नकोस. कोणी केली विटंबना मनाला लावून घेऊ नकोस. मागे वळून पाहू नकोस. एक दिवस तुझा येईल, कधीतरी नशीब साथ देईल. संयम तुझा सोडू नकोस. मागे वळून पाहू नकोस. तुझे पाय ओढणारे खूप भेटतील, तुझी वाट लावण्याचा प्रयत्न करतील. आशांना किंमत देऊ नकोस. मागे वळून पाहू नकोस. तुझाही दिवस येईल, सत्कार तुझा होईल. धीर तुझा सोडू नकोस. मागे वळून पाहू नकोस. मनात अनेक माणसं येतात, कोणी हृदयात बसतात, काही गेम करतात. अशांना तू घाबरू नकोस. मागे वळून पाहू नकोस. तूही साहेब होशील, सर्वांना सोबत घेशील. कुणाचा गुलाम होऊ नकोस. मागे वळून पाहू नकोस. तुझाही छळ किंमत देऊ नकोस. मागे वळून पाहू नकोस. तुझ्यासारखीच किंमत इतरांना दे. कुणाला कमी लेखू नकोस. सूडबुद्धीने वागू नकोस. मागे वळून पाहू नकोस. इतरांचे पाप घेऊ नकोस. सदाचरणाला विसरू नकोस. कारण नसताना छळू नकोस. मागे वळून पाहू नकोस. जीवनात अनेक माणसे येतात, सर्वच काही वाईट नसतात. तुझा नजरिया बदलू नकोस. मागे वळून पाहू नकोस. तूही हिमालयाची उंची गाठशील, सत्काराला पात्र होशील. स्वतःची हिंमत हरू नकोस. मागे वळून पाहू नकोस. जीवनात संकटे येतात आणि जातात, कारण नसताना वाकू नकोस. स्वतःचा अपमान करू नकोस. मागे वळून पाहू नकोस. धन्यवाद. मी माझं लांबलेलं भाषण आणि माझी कविता इथं थांबवतो आणि मला आपण जी काही संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानतो. भारतीय समाज समाज विविध जाती धर्मामध्ये विखुरलेला आहे. या विखुरलेल्या विविध जाती धर्मातून धर्मात निर्माण झालेली कविता व तिचे सहज स्वरूप सोप्या अगदी शब्दामध्ये सहज सोप्या आम्हाला शब्दामध्ये समजावून सांगितलं. आम्हाला समजावून सांगितलं. आपले धन्यवाद. त्याबद्दल सर आपले धन्यवाद. यानंतर मी यानंतर मी महाविद्यालय आदरणीय महाविद्यालयाचे प्राचार्य
आदरणीय प्राचार्य डॉक्टर गोपाळराव काकडे सर डॉक्टर यांना विनंती गोपाळराव करतो काकडे सर त्यांनी यांना विनंती मनोगत करतो व्यक्त त्यांनी करावे. अध्यक्षीय मनोगत आदरणीय व्यक्त करावे. प्राचार्य डॉक्टर गोपाळराव आदरणीय काकडे प्राचार्य डॉक्टर गोपाळराव काकडे. कार IQAC व मराठी विभाग आयोजित राज्यस्तरीय वेबिनार, त्याचं शीर्षक आहे समकालीन कविता व मराठी मुस्लिम कविता या विषयावरील जो साम्यवाद आहे हा वेबिनारचे शीर्षक आहे. या शीर्षकाला आधारून आजच्या आपल्या वेबिनार मध्ये जे प्रमुख वक्ते होते डॉक्टर युवराज भामरे सर, जे की सुरगाणा महाविद्यालय नाशिक येथून आपल्या बरोबर जॉईन झालेले होते. सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन व आभार व्यक्त करतो. डॉक्टर युवराज भामरे सरांनी आम्हाला या वेबिनारच्या माध्यमातून अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. विषयाला धरून मराठी मुस्लिम कविता, विविध कवी कवयित्री यांच्या कवितांच्या माध्यमातून वास्तववादी जे समाजामध्ये आजही जे राजकीय लोक असतील किंवा जे ज्याला आपण समाज हित जोपणारे, त्यामध्ये महाराज असतील किंवा जे आपण मुस्लिम धर्मगुरू म्हणू किंवा हिंदू धर्मगुरू म्हणू, या ज्या धर्मगुरूंनी सर्वसामान्य जनतेमध्ये ज्या प्रकारे भेद निर्माण केलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून विविध जातींची तर निर्मिती झालेली आहे, परंतु आपण पाहतो की एकमेकांचे जे द्वेष वाढत जातात आणि या धर्माच्या नावावर एकमेकांच्या मध्ये जे अंतर पडत जातं, अशासाठी कारणीभूत असणारे हे धर्मगुरू असतील किंवा राजकारणी असतील किंवा आपण ज्याला समाजकंटक असे म्हणू, या सर्व समाजकंटकांनी या विविध दंगली घडवणे किंवा माणसाच्या मनामध्ये मतभेद घडवण्याचं काम केलेलं आहे. सर्व कवितेच्या माध्यमातून आता जे युवराज सरांनी विविध कविताही मांडल्या आणि समाजामधले हे जे भेदभाव आहेत जे या धर्मगुरूंनी राजकारणी लोकांनी निर्माण केलेले आहेत, याचं वास्तववादी चित्र आपल्या समोर मांडलं. आणि हे पाहता आपण लक्षात घेतो की बऱ्याच वेळेस राजकारणी लोक देखील आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत किंवा आपण धर्मनिरपेक्षचा आपल्या सर्वांमध्ये प्रचार करू अशाबद्दल जे बोलतात किंवा धर्मगुरू जे बोलतात, परंतु वास्तवामध्ये ते तसं वागताना आपल्याला दिसत नाही. बरेचसे मुस्लिम कवी आहेत, आत्ताच जसं पठाण सरांचाही उल्लेख केला सरांनी, त्याचबरोबर बरेचसे मुस्लिम कवी, त्यामध्ये कवी खावर, A.K. शेख, नदाफ यांच्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येतं की कवींचं किंवा जसं संतांच्या मांडणीमधून आपल्याला मानवतेच्या उत्थानासाठी त्यांचं लिखाण असतं, त्याचबरोबर कवितेच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा कवींनी कवयित्रींनी समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत, स्त्री किंवा पुरुष यांच्यामधला जो मतभेद आहे आणि कौटुंबिक जे कला आहेत, त्याचं जे ज्वलंत असं दर्शन डॉक्टर युवराज सरांनी त्यांच्या भाषणामधून आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि याच माध्यमातून एक कवी शेख मोहम्मद कवितेतून मानवतावादी दृष्टिकोन देताना असं सांगतात की जातीच्या जाणीवेतून सामाजिक व आध्यात्मिक ऐक्याचा विचार संत कवींनी मांडला आहे. मराठी शाहिरी मध्ये अनेक मुस्लिम कवींचे स्थान महत्वाचे आहे. शाहीर लहरी हैदरपवाड्यातून म्हणतात, जो निद्रिस्त महाराष्ट्राला जागे करण्यात सान रवी आला, तो शाहू छत्रपती आधार
मानवा जाणविले अधिकार म्हणून प्रभू शाहू देव अवतार असे वर्णन केले आहे. हे वर्णन अगदी बोलके ठरते. अशाच माध्यमातून डॉक्टर युवराज सरांच्या भाषणातून विविध कवितेच्या आधारे आपलं मी जरी समजा मराठी विषयाचा पूर्ण अभ्यासक नसलो तरी मला पूर्ण समाजाचे वास्तव आणि समाजामधील जे भेदभाव कशा प्रकारे हे जे आपण ज्यांना राजकीय किंवा धर्मगुरू असे म्हणतो, हे जे धर्मप्रचारक आहेत, हे कशा प्रकारे एकमेकांमध्ये भेदभाव निर्माण करतात आणि सर्वसामान्य ज्याला आपण म्हणतो की धर्मनिरपेक्ष हा खरा मानव जरी असला तरी त्याच्यामध्ये धर्मभेद आणि जातीभेद आणि दंगली कशा निर्माण करतात याचं बोलकं उदाहरण डॉक्टर युवराज सरांनी आपल्या समोर अतिशय सुंदरपणे मांडलेलं आहे. अशाच प्रकारे नवकवींना या वेबिनारच्या माध्यमातून प्रेरणा मिळेल व या नंतर काही कवी आणि ज्याला आपण म्हणतो वास्तववादी चित्र या आपल्या कवितेतून मांडतील असं मी आशा व्यक्त करतो व मी अध्यक्षीय समारोप संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर मी मराठी मराठी विभागातील विभागातील डॉक्टर बाबासाहेब जाधव यांना अशी विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावे कार्यक्रमाचे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर मराठी विभाग आयोजित एक दिवसीय हा वेबिनार, या वेबिनारचे अध्यक्ष राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर काकडे सर यांनी अध्यक्षस्थान भूषवल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर युवराज भांबरे सर यांनी वेळात वेळ काढून आम्हाला बहुमोल असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक महादेव जोगडे सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच दुसरे उपप्राचार्य मेजर डॉक्टर मिलिंद गायकवाड सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे पर्यवेक्षक प्राध्यापक सच्चिदानंद ढेपे सर यांचेही मी आभार मानतो. IQAC समन्वयक डॉक्टर LB जाधवर सर यांचेही मनपूर्वक आभार. व तसेच ज्यांनी आजच्या कार्यक्रमाची धुरा सांभाळली, ज्यांनी आयोजन केलं, ज्यांनी प्रस्तावित केलं असे प्राध्यापक विठ्ठल केदारी सर मराठी विभाग प्रमुख यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. व ज्यांनी उत्कृष्ट असं सूत्रसंचालन केलं असे आमचे सहकारी प्राध्यापक ज्ञानेश्वर भोसले सर यांचेही मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सूर्यवाड सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री दीपक घाडगे यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच ज्यांनी झूम मीटिंगसाठी तांत्रिक सहाय्यक म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केले असे विजयकुमार कुंभारे सर यांचेही आभार मानतो. व तसेच सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि सर्व सहकारी मित्र यांचेही आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. भांबरे सर आपले खूप खूप आभार, धन्यवाद. ओके, थँक्यू सर. आपण वेळ दिला आणि आमचं निमंत्रण स्वीकारलं, आपला वेळ दिला आणि आम्हाला केलं, याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद, आभार. ओके, धन्यवाद भांबरे सर. भेटू. हो सर, धन्यवाद. मलाही संधी दिली. आपण माझं पहिलंच व्याख्यान होतं. मी आजपर्यंत काही वेबिनारच्या माध्यमातून व्याख्यान दिलेलं नव्हतं. ती संधी खूप छान झालं, सरांनी खूप उपलब्ध छान करून दिली. कसा बोललोय मला माहित नाही.
नाही, खूप छान झालं सर. चांगलं व्याख्यान खूप चांगलं झालं युवराज. मस्त बरं सुंदर झालं व्याख्यान चांगलं झालं. ठीक. ओके चला भेटू सर. ओके सर हो. सर्वांचा आभार. केदारे सर, करू का एंड मीटिंग?